तिचे इतके लाड करू नको, नाहीतर ती तुझ्या डोक्यावर बसेल. मर्यादेतच ठेव तिला, नाहीतर घरची लाज वेशीला टांगेल. स्वतंत्रता देऊ नको, त्याचा गैरफायदा घेईल. खरंच असं असतं का हो? तर नाही हो. एकदा तिला डोक्यावर बसून तर बघा, तुमच्या डोक्यावरचं ओझंसुद्धा ती हलकं करेल. मर्यादेत नाहीत, अमर्याद विश्वास ठेवा तिच्यावर. घराची लाज वेशीला नाही तर पदराने झाकून ठेवेल. एकदा तिला उंबरठा ओलांडायचं स्वातंत्र्य द्या. तुमच्या घराचा उंबरठा दिव्याने उजळून काढेल. तिला बंधनं नका घालू. बघा मग चंदनासारखी झिजून तुमचा संसार कसा दरवळून काढेल. प्रेमाचं पैंजण घाल सख्या तू, बेडीत चखडू देऊ नकोस. स्त्रीबद्दल ना हा फार मोठा एक गैरसमज आहे की तिला स्वातंत्र्य दिलं तर त्या स्वातंत्र्याचा ती गैरफायदा करून घेऊ शकते. तर सगळ्याच्या बाबतीत असं काही नसतं. तर या उलट जर तिला तुम्ही स्वातंत्र्य दिलात, विश्वास दिलात, प्रेमाने समजून सांगितलं ना, तर ती तुमचा संसार नक्कीच उजळून काढेल. बाकी स्वातंत्र्याचा फायदा करून आयुष्याचं सोनं करायचं की गैरफायदा घेऊन आयुष्याची माती करायची, हे ज्याच्या त्याच्या खरं तर बुद्धीवर अवलंबून असतं. एकदा तिला नक्कीच तिच्यावरती विश्वास ठेवा आणि नक्कीच तिला सपोर्ट करा. कारण की बऱ्याच जणांच्या घरांमध्ये हा प्रॉब्लेम असतो. बऱ्याच जणींचं असं एक सांगणं असतं की आमच्या घरामध्ये स्त्रियांना उंबरठा ओलांडू देत नाहीत. तिने जॉब करायचा नाही, तिने बाहेर काही करायचं नाही, फक्त घर आणि एक चूल सांभाळायची आहे, बाकी काही करायचं नाही. घरातल्या जबाबदाऱ्या बघायच्या, घरातल्यांना सांभाळायचं, हेच तिचं विश्व आहे. बाहेरचं जगातलं तिला काहीच माहिती नसतं. पण एकदा तरी तिला चान्स द्या. एकदा तरी तिला काय हवं आहे हे तरी पहा. जे तिला पाहिजे असेल, जे तिच्या आवडीचं असेल ते तुम्ही नक्की करून बघा. आणि समजा जर काही ती चुकत जरी असेल तर तिला जरी प्रेमाने समजून सांगितलं तर ती नक्कीच तुमचं ऐकू शकेल. तर नमस्कार मैत्रिणी, मी आहे वैदेही आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती. आजचा हा जो ब्लॉग आहे तो शुक्रवारचा आहे. शुक्रवारी ब्लॉग केला कारण की शनिवार वेळ तुम्हाला माहिती असेल आम्ही जास्त जास्त गावी जातो किंवा बाहेर कुठेतरी जातो. त्याच्यामुळे मग काय होतं की ब्लॉग वगैरे मी काही केलं नाही, कारण की त्यावेळी जे ब्लॉग असतात ते फक्त गोल्डूच्या चॅनलवरती असतात. म्हणजे गोल्डन जो आमचा डॉग आहे त्याच्या चॅनलवरती आम्हाला करायचे असतात. त्याच्यामुळे मग मी माझे ब्लॉग असतात ते मी काही करत नाही. आता इथे देवपूजा वगैरे झाली, त्याच्यानंतर आता इथे काय झालं आहे की ही एक जी गोकर्णाची वेल आहे ना, ती एकदम अशी वरती गेलेली होती आणि ती अगदी बाहेर म्हणजे त्या पत्र्याला अगदी टच झालेली होती. तर ती आणखी वरती जाऊन टेरेसला वगैरे पोहोचू शकते. म्हणून मग मी काय केलं आहे की आता ती जी वेल आहे ती थोडीशी खाली अशी सोडणार आहे. म्हणजे ती वरती जाणार नाही, खाली अशी थोडी पसरली तरी बरी आहे, पण वरती जाता कामा नये असं माझं आहे. त्याच्यामुळे बघूया आता इथे खाली अशी ठेवून देणार आहे. तर 2 झाडं आहेत आणि दोन्ही झाडांच्या ज्या वेली आहेत त्या अगदी दोन्ही वरती अशा पत्र्याला टच झालेल्या होत्या. तर त्या अशा एका साईडने एक वेल आहे, दुसऱ्या साईडने दुसरी वेल अशी खाली अशी सोडून ठेवलेली आहे. आणि छान फुलं वगैरे फुलतात. ही आता व्हाईट कलरची आहे माझ्याकडे, पण मस्त वाटतात फुलं वगैरे. आम्ही अशीच गेल्यावेळी आम्ही ज्यावेळी नर्सरीमध्ये गेलो होतो त्यावेळी मी ती आणलेली होती. झाड नाही आणलेलं खरं तर, बियाच आणलेल्या होत्या. तर त्यांच्या तिथे झाड होतं, तर ते बोलले की तुम्ही बिया घेऊन जा म्हणून. तर मग मी तिथल्या बिया काढल्या आणि म्हणजे त्या शेंगासारख्या असतात ना, तर त्या काढल्या आणि मग मी घेऊन आले आणि त्या बिया त्या कुंडीमध्ये टाकलेल्या होत्या. तर मस्त झाड उगवलेलं आहे. आता बरीचशी कामं माझी झालेली आहेत आणि आत्ता इथे मी नाश्ता करायला घेतलेला आहे. मला ना असंच होतं कधी कधी खूप वेळ झाला ना, कामं सगळी आवरता की नाश्ता करायला खरंच उशीर होतो. तर मला वाटतं आता 11 वाजून गेलेले होते आणि त्याच्यानंतर मी नाश्ता करत होते. त्यानंतर आता इकडे ही भाजी आणलेली होती. ही टायकुळ्याची भाजी आहे जी गावाकडून आम्ही आणली होती. आम्ही ज्यावेळी धरणावरती गेलो होतो ना फिरायला, त्यावेळी तिकडे भरपूर भाजी होती धरणावरती. तर ती आम्ही कट केलेली आहे आणि आणली आहे इकडे. तर आता ही भाजी मला आधी पहिल्यांदा साफ करून घ्यायची आहे. तर या जी भाजी असते ही ॲक्च्युली रानभाजी आहे. म्हणजे कोणाला माहिती नसेल तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते. ही रानभाजी आहे आणि ही या पावसाळ्याच्या टायमिंगमध्ये भेटते. तर आता हिची फक्त पानं घ्यायची असतात आपल्याला. तर फक्त पानं कुटून मी घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतर ही स्वच्छ धुवून मी चिरून घेतलेली आहे.
आता जशी आपण नॉर्मली जशा पालेभाज्या बनवतो त्याचप्रमाणे बनवायची आहे, काही वेगळं असं काही नाही आणि छान लागते. मी पहिल्यांदाच खाल्ली खरं तर टायकुळ्याची भाजी आणि पहिल्यांदा बनवली पण आणि पहिल्यांदा खाल्ली पण. कशी टेस्ट वगैरे मला काही माहिती नव्हतं. आधी मी घाबरत ही भाजी करत होते. पहिल्यांदा आधी मी यूट्यूबवरती रेसिपी बघितली की ही भाजी कशी आहे ती, म्हणजे कशी बनवायची आहे ती. मला ऐकून माहिती होतं की भाजी कशी बनवतात, पण तरी पण म्हटलं कन्फर्म होऊया. काही समजा गोष्टी वेगळ्या असल्या तर काहीतरी गडबड होऊ नये यासाठी मी पहिल्यांदा ती व्हिडिओ सगळे बघितले आणि त्याच्यानंतर काय म्हटलं चला बनवूया. तर ही अगदी सोपी अशी भाजी आहे. तर इथे मी काय केलं आहे की लसूण टाकलेली आहे, त्याच्यानंतर मी कांदा आणि हिरवी मिरची आहे ती टाकलेली आहे. आता ही थोडीशी अशी परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये आणि त्याच्यानंतर ही भाजी आपल्याला टाकायची आहे. ही भाजी मस्त ती चिरून घेतलेली आहे मी आणि आता ही भाजी टाकल्यानंतर आपल्याला म्हणजे तुम्ही इथे चणा डाळ वगैरे पण टाकू शकता. इथं मला चणा डाळ खरं टाकायची आहे, पण माझा गडबड एवढी होती, काहीतरी माझे इतर पण कामं वगैरे काहीतरी चालू होती आणि नवऱ्याचं पण काहीतरी मध्ये काम चालू होतं. त्या सगळ्या गडबडीत मी विसरून गेले की मला त्यामध्ये चणा डाळ टाकायची आहे ती. नंतर माझ्या लक्षात आलं की मी चणा डाळ टाकायला विसरली आहे, तर ती मी नंतर टाकणार आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. आणि यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ पण टाकायचं आहे. तर कोणतीही पालेभाजी ज्यावेळी आपण करतो त्यावेळी पहिल्यांदा ती खूप जास्त दिसते आणि त्याच्यानंतर ज्यावेळी ती मस्त शिजत येते ना त्यावेळी मात्र ती कमी कमी होत जाते. तर त्याच्यामुळे मी मीठ टाकताना मी नंतरच टाकते, कारण की जास्त वगैरे झालं तर प्रॉब्लेम नको व्हायला, म्हणून मी नंतर टाकते. आता इथे बघत असेल तुम्ही भाजी जी आहे ती कमी झालेली आहे आणि यामध्ये आपल्याला लास्टला जे ओलं खोबरं असतं ते टाकायचं. हे ऑप्शनल आहे, म्हणजे तुमच्याकडे जर पद्धत असेल तर ओलं खोबरं टाकायची तर तुम्ही टाकू शकता. तर काही जणी म्हणजे काहीच कडे पद्धत अशी असते की शेंगदाण्याचं कूट पण टाकतात. तर मी नाही, मी आता इथे थोडंसं पाणी शिंपडलं यामध्ये मस्त भाजी शिजायला पाहिजे म्हणून. आणि आता इथे मी जी व्हॉइस ओव्हर देते ना तर बाहेर पाऊस भरपूर पडतो आहे, त्याच्यामुळे त्याचा आवाज तुम्हाला येऊ शकतो, कारण की भयानक पाऊस सुरू आहे आता. आता इथे बघा माझ्या लक्षात आलं की मी यामध्ये चणा डाळ टाकली नव्हती, तर त्याच्यामुळे मी आता चणा डाळ यामध्ये टाकली आणि परत एकदा भाजी मिक्स केलेली आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला विसरली दाखवायला की त्यामध्ये मी ओलं खोबरं टाकलेलं होतं. ते कामाची गडबड असली ना आणि आणखी वेगळं वेगळं काहीतरी कामं नवीन पडली ना की त्यामध्ये मग विसरूनच गेले मी. आणि आता इथे आमचं जेवण वगैरे सगळं झालं, सगळी भांडी वगैरे बघा धुतलेली आहे, सगळं आवरलेलं आहे काम आणि किचन ओटा वगैरे सगळं पुसून पण घेतला. आता इथे हा जो मसाल्याचा डबा आहे, तर माझ्याकडे 2 मसाल्याचे डबे आहेत. हा जो आहे तो आता मला म्हटलं धुवून टाकते हा, कारण की खराब झालेला होता आणि यामधले जे मसाले होते ते पण कमी झालेले होते. त्याच्यामुळे म्हटलं की हा जो डब्बा आहे तो म्हटलं आता धुवून टाकूया. आपलं काय होतं की ज्यावेळी म्हणजे ना कधी-कधी आपलं कामाची गडबड वगैरे असेल तर कसं डब्यातलं काही संपलं की लगेच आपण त्यामध्ये भरून ठेवतो आणि त्याच्यानंतर मग ते डबे धुवायचे तसेच राहतात. खरं तर ज्यावेळी म्हणजे किचनची साफसफाई असते त्यावेळी कसं पहिल्यांदा बघा म्हणजे पहिल्यांदा ज्या बायका होत्या ना त्यावेळी त्या कशा करायच्या, किचनची साफसफाई वगैरे करायची असेल तर ते सगळे डबे रिकामे करायच्या आणि त्याच्यानंतर मग ते सगळे डबे एकदम धुवायला काढायच्या. आपलं तसं होतच असं नाही, काही डबे धुतले जातात, काही डबे तसेच राहतात. म्हणून मग मी तरी काय करते माहिती आहे का, की जसं जसं संपत येईल ना तसं मग आपण थोडं थोडं करून ते डबे जे असतात ते धुवून टाकायचे. असं मी तरी करते. एकदम आपण धुवायला गेलं की आपल्याला उलट जास्त काम पडतं. त्याच्यामुळे मग थोडं थोडं आपण काम केलं की आपलं काम पण वेळेत होतं आणि आपलं पण जास्त असं ताण येत नाही आपल्यावरती. नाहीतर मग सगळीकडे असा पसारा आणि एवढे डबे धुवायचे आहेत, परत त्यामध्ये सगळं सामान भरायचं, हे आपल्याला टेन्शन आणि वेळखाऊ काम पण वाटतं. त्याच्यापेक्षा हे जे काम आहे ते आपलं जर थोडं थोडं केलं तर आपल्यासाठी खूप बरं पडू शकतं. तर आज मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की घरातली थोडी-थोडी कामं केली की आपल्याला कामं हलकी होतात आणि आपलं घर पण स्वच्छ राहतं. तर आजचं तेच काम होतं. आज म्हटलं की हा मसाल्याचा डब्बा ठेवायचा. त्याच्यानंतर थोडंफार किचनचं जे काही सामान वगैरे लावायचं होतं तर ते मी लावलेलं आहे. आता ते मी व्हिडिओमध्ये दाखवलं नव्हतं, कारण की एकतर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल म्हणून म्हटलं की ते काही करत नाही बसत आणि व्हिडिओ करायचा म्हटला ना की मग आपली कामं थोडीफार स्पीड जो असतो ना तो मग हळूहळू करावं लागतं, की व्यवस्थित दिसतंय की नाही कॅमेऱ्यामध्ये वगैरे हे सगळं पाहावं लागतं. मग कामं हळूहळू करावी लागतात.
आणि इतर वेळी कसं मी काम पटकन करून मोकळी होते, असं माझं होतं. आता हे मसाल्याचा डब्बा धुतलाय, त्याच्यानंतर थोडीशी बेसिनमध्ये ना 1-2शी भांडी आहेत, तर ती पण मी थोड्या वेळाने धुणार आहे. त्यानंतर आता संध्याकाळ झालेली आहे. बघा, गोल्डू आमचा बसलेला आहे अहोंची वाट बघत. इथे दिवा लावून झालेला आहे आणि त्याच्यानंतर आजचं माझं दुसरं जे काम होतं ते म्हणजे गुलाबजाम बनवायचं. गुलाबजाम म्हटल्यावरती सगळ्यांच्या आवडीचे असतात आणि त्याच्यामुळे इकडे गुलाबजामची तयारी पण मी करून ठेवलेली आहे आणि आता फक्त हे गुलाबजाम तळायचे आहेत. तिकडे सगळी जी बाकीची कामं आहेत जेवणाची वगैरे ती पण आज लवकरच आवरलेली आहेत आणि गुलाबजामला काही फारसा वेळ नाही लागत. जे पॅकेट असतं त्यातूनच पीठ बनवते, त्याच्यामुळे मला काही फारसा वेळ नाही लागत, पटकन ते होऊन जातात. तर बऱ्याच दिवसांनी याचे गुलाबजाम बनवते आहे. पॅकेट आणून ठेवलं होतं, पण आज करेन उद्या करेन असं झालं होतं. तर आज म्हटलं नाही, आज बनवायचंच गुलाबजाम. तर म्हटलं आता हे गुलाबजामचं काम जे आहे ते करून टाकूया. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्सवर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.